18व्या शतकाच्या अखेरीस भारतात ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली होती. प्लासीची लढाई 1757 आणि बक्सरची लढाई 1764 नंतर ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ व्यापारी संस्था राहिली नव्हती, ती आता राजकीय सत्ता चालवणारी संस्था बनली होती. ब्रिटिश संसदेला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, कंपनी भारतात सत्ता चालवत आहे, पण तिच्यावर पुरेसे नियंत्रण नाही. म्हणून आधी रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 आणि नंतर पिट्स इंडिया ऍक्ट 1784 करून ब्रिटिश सरकारने कंपनीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. या सुधारणा अंमलात आणताना लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी प्रशासनात शिस्त, महसूल सुधारणा आणि नोकरशाहीची रचना निर्माण केली. परंतु त्यांच्या नंतरही तीच व्यवस्था टिकून राहावी यासाठी ब्रिटिश संसदेला नवीन कायद्याची गरज वाटली आणि याच गरजेतून जन्म झाला चार्टर कायदा 1793चा. चार्टर ऍक्ट 1793. आता या कायद्याने काय बदल केला होता ते बघूया. तर पहिला बदल, चार्टर ऍक्ट 1793 कायद्याच्या वेळी जॉन शोअर हा गव्हर्नर जनरल होता. पण चार्टर ऍक्ट 1793 येण्यापूर्वी लॉर्ड कॉर्नवॉलिस हा गव्हर्नर जनरल होता आणि त्याला काउन्सिलचा निर्णय ओव्हरराईड करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. आणि आता तो अधिकार पुढील सर्व गव्हर्नर जनरल आणि प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरपर्यंत वाढवण्यात आलेला होता. म्हणजे गव्हर्नर जनरल आता त्याचा निर्णय काउन्सिलच्या विरोधात घेऊ शकत होता. यामुळे केंद्र शासन अधिक शक्तिशाली बनले होते. दुसरा बदल म्हणजे मुंबई आणि मद्रासवर अधिक नियंत्रण वाढवले गेले. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी आता स्वतंत्र वागत नव्हत्या. त्यांना स्पष्ट सांगितले होते की तुम्ही गव्हर्नर जनरलच्या अधीन आहात. तिसरी बाब म्हणजे कंपनीची व्यापारी मुक्तेदारी कायम ठेवण्यात आलेली होती. ब्रिटिश संसदेकडे राजकारण होतं, पण व्यापार अजूनही कंपनीकडेच होता. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मुक्तेदारी पुढील 20 वर्षांसाठी वाढवली गेली. यामुळे कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिली, पण राजकीय नियंत्रण सरकारकडेच राहिले. चौथा आणि सर्वात महत्वाचा बदल, आता बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच थोडक्यात जी एक ब्रिटिश संस्था आहे तिचा खर्च भारतीय महसुलातून दिला जाणार होता. मित्रांनो, पिट्स इंडिया ऍक्टने तयार केलेले बोर्ड ऑफ कंट्रोलचा खर्च भारतीय महसुलातून दिला जाणार होता. म्हणजे भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्चही आता भारतातूनच जाणार होता. तर मित्रांनो, हा कायदा म्हणजे व्यापारी राज्यातून प्रशासकीय साम्राज्याकडे जाणारा ब्रिटिश प्रवासातील एक स्थिर पाऊल. अशा प्रकारे चार्टर कायदा 1793ने ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला अधिक स्थैर्य दिले, प्रशासन केंद्रित केले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय भूमिकेला अधिकृत स्वरूप मिळवून दिले. हा कायदा मोठा बदल घडवणारा नसला तरी पुढील ब्रिटिश प्रशासनाची मजबूत पायाभरणी करणारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.